हॅलो आर्या. आर्या, आय एम सॉरी. मी रागाच्या भरात तुला वाटेल तसं बोललो. दादा, तुला माफी मागायची गरज नाही. आर्या, बघ, मला कळून चुकलंय. जे काही झालं यात सर्वस्वी माझी चूक होती. तिची काय चूक आहे यार? आणि तिने एकटीने का सोसावं? दादा, मला असं वाटतं की सगळ्यात आधी तू तिची माफी मागायला हवीस. मावशीने काहीतरी भलतच मनात आणलंय. मावशी काय म्हणाली? ती माझं दुसरं लग्न करायला निघाली. काय? मला आता अर्चनाची अवस्था पाहणार नाही. आणि मला खात्री आली की तूच मावशीची समजूत काढू शकशील. प्लीज ये. हो हो दादा, मी लगेचच निघते. आता आर्याचं खरं रूप मायाताईंसमोर यायला उशीर नाही लागणार. हीच ते पाहिजे. डॉक्टर गुप्तेज नर्सिंग. काय अर्चना जयवंत जे ही फाईल अर्चनाची, आर्याची नाही. अगं, पण हा निर्णय कुणाच्याच फायद्याचा नाहीये, दिसत नाहीये का तुला? आता सध्या माझ्या डोक्यात एकच विचार आहे, आणि तो म्हणजे या घराण्याचा वारस. अगं, आपल्या सगळ्यांनाच समजून घ्यायला हवं की मूल न होण्यासाठी जितकी स्त्री जबाबदार आहे तितकाच पुरुषही. आणि कदाचित अर्चना मुलाला जन्म देण्यासाठी पूर्णतः सक्षम असेल आणि दादाच नसेल तर मग अशा वेळी अर्चनाला दोषी ठरवण्यात काय अर्थ आहे? मावशी, तू त्याचा एक लग्न कर किंवा 10 लग्न कर, त्याला आयुष्यात कधीच मूल होऊ शकणार नाही. आता या क्षणाला माझा निर्णय पक्का आहे. मी अबॉर्शन करणार नाहीये. चुकलो देवा. आता तर खरा खेळ सुरू झालाय. आणि या खेळाची गंमत काय माहितीये का? हा खेळ मी जसा खेळणार आहे ना तसाच होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? मी विश्वाचं दुसरं लग्न करते म्हणून? इतकी मूर्ख नाहीये मी. मला फक्त एवढंच बघायचं होतं की विश्वाच्या मनात नक्की काय चाललेलं आहे. विश्वा, आर्या आता जी काही बोलली, तू तिच्यात हात उकारला. मग तू विचार कर, अर्चनाला तू जे जे बोललास त्याचा तिला किती त्रास झाला असेल. मला जे पाहिजे होतं ते मिळालं. त्याच्यासाठीच हे सगळं नाटक केलं होतं मी. दादा, जर तुला खरंच मूल हवं होतं तर त्यासाठी तू खरंच प्रयत्न करायला हवे होते. पण तू सुद्धा इतर पुरुषांसारखाच निघाला. थांबा प्लीज, सगळ्यांनी शांत राहा प्लीज. ते जसे आहेत तसेच चांगले. त्यांच्या विरोधात मी एकही शब्द ऐकणार नाही. बघितलंस दादा, तू जिला इतकं घालून पाडून बोललास ती अजूनही तुझ्या बाजूनी बोलते आणि तू हिलाच दोष दिलास. बघ दादा, अजूनही नीट विचार कर. मला माहिती आहे तुला खूप त्रास झाला असेल. मला माफ कर. मावशी, पण मी जे काय केलं ना ते तुम्हा दोघांच्या भल्यासाठीच केलंय, हे लक्षात ठेव. अहो मायाताई, याच्यामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे की अर्चनाला मूल होऊ शकत नाही, त्यामुळे तिची या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरू. पण या सगळ्याचा आर्याशी काय संबंध? मायाताई, कसा नाही संबंध? मला तर स्पष्ट असं वाटतंय की हा या घराण्याला लागलेला शाप आहे. आता बघा, आर्याची मावशी, तिला आहे काही मूलबाळ नाही. आर्याची मोठी बहीण, तिलाही मूल नाही. आर्याला वर्ष झाले आता जवळपास लग्न होऊन, आहे काही? काहीच नाही. अर्चनाचाही तोच प्रॉब्लेम. काही नाही मायाताई, हा त्यांना लागलेला एक शापच आहे. शाप? असं काय करता मायाताई? हो, किती झालं तरी अर्जुन तुम्हाला मुलासारखा आहे. त्यालाच मूल नाही झालं तर तुमचा वंश कसा पुढे चालणार? नाही म्हणजे मला आपली काळजी वाटते म्हणून मी तुम्हाला सांगायचं काम केलं. तर पुढे शेवटी निर्णय जो काय घ्यायचा आहे तो तुम्हीच घेणार आहात ना.